शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रावेर लोकसभा जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। शिवसेना उपनेते तथा रावेर व नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली। बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला। प्रत्येक गाव, शहर आणि बूथ स्तरावर शिवसेनेचे जाळे अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे कामाला लागावे, जनतेशी सातत्याने संपर्क ठेवावा आणि पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवावेत असे आवाहन गुलाबराव वाघ यांनी केले। यावेळी अलीकडेच घडलेल्या राम मंदिरातील चोरीच्या घटनेचे तीव्र निषेध करण्यात आले। या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत संपूर्ण जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। या आंदोलनात सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले। बैठकीत यावलचे माजी नगरसेवक अतुल पाटील, नगर अध्यक्ष छाया अतुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच भुसावळ शहर अध्यक्ष गणेश चौधरी यांनी बैठकीचे सूत्रसंचालन करत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला। रावेर लोकसभा मतदारसंघातील विविध पदाधिकारी, तालुका प्रमुख, शाखा प्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते। आगामी राजकीय घडामोडी, पक्ष विस्तार आणि संघटन अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक नियोजनावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र। आज या भुसावळ शहरामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी म्हणजे शाखा प्रमुख पासून तर जिल्हा प्रमुखांपर्यंत जे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी या सर्वांची बैठक आज होती। या बैठकीमध्ये मग शासनाचा SRI कार्यक्रम, आमच्या संघटनात्मक कार्यक्रम, संघटनाच्या पदनियुक्ती किंवा तालुक्यामधल्या आपल्या काय काय अडचणी, समस्या आहेत त्या विचारून त्याच्यावर मार्ग काढणं आणि या देशामध्ये अयोध्येला जे राम मंदिरामध्ये चोरी झाली, टाका टाकला गेला आणि 40 दिवसामध्ये 9 वेळा चोरी त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये दाखवते आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये माननीय शिवसेना पक्ष प्रमुख यांनी रामरक्षा आणि महाआरती असा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाची सूचना देखील कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी देण्यात आली की आपण प्रत्येक गावागावामध्ये महाआरती, जेणेकरून हे नागरिकांना समजलं पाहिजे की आपलं जे आराध्य दैवत आहे, जे भगवान श्रीरामाच्या मंदिरामध्ये चोरी होते, ते चोरी कोण करतं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ती ट्रस्ट सुद्धा बरखास्त केली पाहिजे असं सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। महाआरती करण्याच्या त्या संदर्भामध्ये महाआरतीच्या सूचना दिल्यात, परत गावातल्या समस्याही ऐकून घेतल्यात आणि एक संघटनात्मक या ठिकाणी विषय होता, एवढे विषय या ठिकाणी सांगण्यात आले। आज आपण कोणाकोणाला पद दिलेलं आहे त्यांचं काही नाव वगैरे सांगू शकाल आपण? आम्ही या तशी शिवसेनेमध्ये पद देण्याची पद्धत नाही, तर या ठिकाणी ज्या जागा रिक्त असतील ते नावं या ठिकाणी तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख यांच्याकडून मागवण्यात आलेलं आहे आणि ती यादी, ते नावं या ठिकाणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येईल आणि त्यांच्या मंजुरीनंतरच ते नाव डिक्लेअर। गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची विभागाची बैठक झाली पाहिजे अशी कार्यकर्त्यांची आणि आमच्या नेत्यांची देखील इच्छा होती आणि ती बैठक आज या ठिकाणी आमचे संपर्क प्रमुख माननीय गुलाबरावजी वाघ, उपजिल्हा प्रमुख योगीराज भाऊ पाटील, त्याचबरोबर चंद्रकांतजी शर्मा आणि सर्व प्रमुख पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित होते। खरं म्हणजे काल परवाच या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये देखील कार्यकर्ते आज लग्नाच्याही खूप मोठ्या तारखा असल्यावर देखील या ठिकाणी चांगल्या संख्येने उपस्थित राहिले आणि आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना कार्यक्रम देण्यात आला। आता जे आमचे संपर्क प्रमुखांनी या ठिकाणी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या राज्याला एक कार्यक्रम दिला आहे, रामरक्षा आंदोलन आणि या ठिकाणी महाआरतीचा कार्यक्रम। खरं म्हणजे प्रभू श्रीरामचंद्राचा नावाचा वापर आज या ठिकाणी या राजकारणामध्ये गेल्या 12 ते 15 वर्षापासून या ठिकाणी राजकीय पक्ष करतोय आणि तोच पक्ष या रामाच्या नावाखाली कशा प्रकारे या ठिकाणी लोकांनी आस्थेला दिलेला निधी या ठिकाणी उत्तर प्रदेश मधला त्या अयोध्येला जमा झाला आणि त्या निधीवरती कसा डल्ला मारला गेला
हे संपूर्ण जग या ठिकाणी उघड्या डोळ्याने पाहिलंय. खरं म्हणजे मागच्या 2, 4, 5 वर्षापूर्वी यांची घोषणा होती की जो रामकुल आएंगे हम उनकुल आएंगे. खरं म्हणजे यांनी रामाला कशासाठी आणलं? फक्त सत्तेच्या खुर्चीवर बसण्यासाठी आणलं का त्या राम मंदिरातल्या देणगीवरती डल्ला मारण्यासाठी आणलं? हा मोठा प्रश्न आज सामान्य नागरिकांच्या मनामध्ये या राज्यामध्ये निर्माण झालाय. खरं म्हणजे सर्वसामान्य जनता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलण्याला या ठिकाणी धजावत नाही. परंतु शिवसेनेने पुढच्या कालखंडामध्ये असं ठरवलंय की या संदर्भामध्ये लोकांमध्ये जनजागृती करायची की एखादा भगवान परमेश्वर प्रभू श्रीरामचंद्र हा आमच्या आस्थेचा विषय आहे, परंतु या आस्थेच्या विषयाला यांनी राजकारणामध्ये वापर केला आणि तो वापर पुढच्या कालखंडामध्ये होऊ नये, लोकांमध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे. म्हणून या ठिकाणी शिवसेना या जळगाव जिल्ह्यामध्ये विशेष करून रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये पुढच्या 10-15 दिवसामध्ये प्रत्येक गावागावामध्ये या ठिकाणी राम रक्षा आंदोलन कार्यकर्त्यांच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली आहे. आणि खरं म्हणजे फक्त शिवसेना नाही तर समस्त राम भक्त या कार्यक्रमाला आले पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी पुढच्या कालखंडात पुढे चालणार आहोत.